अबुधाबीत झालेल्या इंधन टँकर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या 2 भारतीय आहेत, तर एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे। या स्फोटात 6 जण गंभीर जखमी झाले। संयुक्त अरब अमिरातीत यमनच्या हुती बंडखोरांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यानं अनेकांना धक्का बसला। अबुधाबी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निर्माण स्थळावर सोमवारी घडून आणण्यात आलेल्या 2 स्फोटात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। यामध्ये 2 भारतीयांचा समावेश आहे। संयुक्त अरब अमिरातीच्या राज्य वृत्त संस्थेनं पोलिसांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय। अल अरबियानं सरकारी न्यूज एजन्सी WAM च्या हवाल्यानं दिलेल्या बातमीत अबुधाबीत झालेल्या इंधन टँकर स्फोटात 3 जणांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिलाय। यामध्ये 2 भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं। यमनच्या गृहयुद्धात सौदी अरेबियाबरोबर युती करून UAE देखील हुती विरुद्ध लढा देत आहे। UAEनं नुकतंच यमनमधील हुती बंडखोराविरुद्धची आपली हवाई मोहीम ही तीव्र केली आहे। इराण समर्थित बंडखोराच्या गटानं म्हणजेच हुती या गटानं यास प्रत्युत्तर दिलंय किंवा याच प्रत्युत्तर दिलं जाईल असं सुद्धा सांगितलं। अशी धमकी त्यांनी यापूर्वी दिली आणि ती आता प्रत्यक्षात आणली आहे, कारण आताचा ताजा अमिरातीतला हा हल्ला त्याची जबाबदारी ही हुतीनं घेतलेली आहे। यापूर्वी यमनमध्ये कार्यरत असलेल्या इराण समर्थित हुती बंडखोरांनी संयुक्त अरब अमिरातीच्या जहाज रवाबीच्या 7 भारतीय क्रू सदस्यांनाही ताब्यात घेतलं आहे। सातत्यानं हुती बंडखोर आणि अमिरातीच्या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष सातत्यानं उफाळून येताना आपण पाहतोय। अमेरिका, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या एकत्रित रणनीतीमधून UAE कडून यमनची राजधानी सनावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला। मात्र यमनमधील शिया समूहातील हुती मूळ निवासी यांनी या कब्जाविरोधात प्रखर संघर्ष सुरू केला। या संघर्षाची परिणिती म्हणूनच हुतीच्या वतीनं संयुक्त अरब अमिराती येथील अबुधाबी विमानतळावर हल्ला केल्याचं जाणकारांचं मत आहे। या संदर्भात या विषयाचे अभ्यासक फिरोज मिठीबोरवाला यांनी आपली भूमिका मांडलेली आहे, तीही पाहूया। 2014 में हुती या अंसारुल्लाह जिसको बोला जाता है, जो उत्तरी यमन के मूल निवासी है, उन्होंने अपनी आज़ादी की लड़ाई शुरू की। सना कैपिटल को उन्होंने कब्जा कर लिया और फिर सऊदी और UAE का बहुत बड़ा आक्रमण शुरू हुआ। वहाँ की जो सरकार थी हादी की, वो डिक्टेटर था, या सऊदी का पिट्ठू था, हाईली करप्ट था। वो भाग गया, आज सऊदी अरेबिया में है। सऊदी और UAE ने अमेरिका, इजराइल, फ्रांस और इजराइल की मदद से बड़े लेवल पे बॉम्बिंग शुरू की और उसके विरोध में हुतियों और या अंसारुल्लाह ने अपना एक रेजिस्टेंस मूवमेंट शुरू किया और स्लोली वो सऊदी और UAE को पीछे निकालते गए। अभी पॉइंट ये है कि सऊदी अरेबिया ने तो इनफैक्ट यमन पे हमला करने के लिए एक इस्लामिक अलायंस भी बना दिया, मगर बहुत सारे देश उसमें आए नहीं है, क्योंकि ये युद्ध एकदम एक अन्याय हो रहा है यमन की जनता पे। अबुधाबी पोलिसांनी विमानतळावरील आगीचं वर्णन हे किरकोळ स्वरूपात असल्याचं सांगितलं। या स्फोटामुळे खूप नुकसान झालं नसल्याचा दावा केला गेल्याचं वृत्तसंस्थांनी म्हटलेलं आहे। आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारित भागावर ही घटना घडली, जी अद्याप निर्माणाधीन आहे। निवेदनात अबुधाबीच्या सरकारी मालकीच्या तेल कंपनी स्टोरेज सुविधेजवळ 3 पेट्रोलियम वाहतूक टँकरवर वेगळा स्फोट झाल्याचंही वृत्त आहे। दरम्यान यमनच्या हुती बंडखोरांनी संयुक्त अरब अमिरातीवर हल्ला केल्याचा दावाही केलाय। अबुधाबी पोलिसांनी सांगितलं की प्राथमिक तपासात लहान उडणाऱ्या वस्तू शक्यतो ड्रोनच्या माध्यमातून 2 भागात पडल्या आणि त्यामुळे स्फोट होऊन आग लागली असावी असं सूचित केलं गेलं। त्यांनी अधिक तपशील न देता घटनांमधून कोणतंही मोठं नुकसान झालं नसल्याचं सांगितलंय। अर्थातच
अर्थातच अमिरात सरकार आणि हुती बंडखोरांमधला हा वाद पुन्हा एकदा चिघळलाय आणि त्यामुळे अमिरात सरकारनं आपली हवाई मोहीम आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.